नमस्कार मंडळी. माझं नाव नुपूर कंदकुर्ते. आजपासून आपली ही YouTube सिरीज आपण स्टार्ट केली आहे. ज्यामध्ये माझ्या वाचनात आलेली जी पुस्तकं आहेत, त्यामधून जे पार्ट मला खूप जास्त आवडलेत किंवा तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटलेत, अशा काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजच्या वाचनासाठी घेतलेलं पुस्तक म्हणजे न पाठवलेलं पत्र. याचे लेखक आहेत महात्रेया रा. तर तुम्ही हे पुस्तक बघू शकता. आपण हे आज वाचनासाठी घेतलेलं आहे. थोडक्यात या पुस्तकाचा सारांश म्हणजे आपल्याला जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं नेमकं कवी त्यांच्या भाषेत कशी देऊ शकतात? कोणीतरी आपल्याला कसं काही सांगू शकतं, ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर वेळ न वाया घालवता आपण आजच्या या पुस्तकातील एक सुरुवातीचा धडा वाचनास घेऊया. तर या पुस्तकातील पहिला धडा आहे, ज्याचं नाव आहे आज. हा त्याचा तुम्हाला उपहार आहे. आज हा त्याचा तुम्हाला उपहार आहे. तर आपण वाचायला सुरुवात करूया. कोणत्याही तर पहिल्या धड्याचं नाव आहे आज. हा कोणत्याही गोष्टीमधून व्यक्त होणारं अंतःकरण जाणून घेतलं तरच ती गोष्ट उपहार बनते. वस्तूच्या किंवा पदार्थाच्या मागचं अंतःकरण दिसलंच नाही तर उपहार सुद्धा निव्वळ एक वस्तू बनतं. एखादं पेन उपहार केव्हा बनतं? ज्या अंतःकरणानं तुम्हाला ते पेन दिलं, ते तुम्ही ओळखता तेव्हा. तुमच्या जडणघडणीमध्ये तुमच्या पालकांनी ओतलेलं अंतःकरण तुम्हाला जाणवतं, तेव्हा तुम्ही म्हणता, माझं बालपण एखाद्या उपहारासारखं होतं. शिक्षण उपहार बनतं जेव्हा तुम्हाला ज्ञान प्रदान करणाऱ्या गुरुजनांचं अंतःकरण तुम्ही जाणता. जीवनशैली उपहार बनते जेव्हा तुमच्या विकासामध्ये तुमच्या मालक वर्गानं जडवलेलं अंतःकरण तुम्ही जाणून घेता. संघटनात्मक विकास हाही उपहार बनतो जेव्हा तुमच्या कर्मचारी वर्गानं त्याच्या कामात ओतलेला जीव तुम्हाला जाणवतो. उपहार जड पदार्थमय नसतो, तो असतो एक दृष्टिकोन. पदार्थाच्या पलीकडच्या अंतःकरणाकडे बघण्याचा. त्या अर्थानं आज हा एक शाश्वत उपहार आहे. प्रत्येक उपहाराचे अनेक उगमस्रोत असू शकतात. आज हा मात्र एक असा मौल्यवान उपहार आहे, जो तुम्हाला त्याच्या कडून मिळतो किंवा तुम्ही तुमचा शेवटचा दिवस आधीच जगून घेतला असेल तर मिळत नाही. काल रात्री झोपी गेलेली प्रत्येक व्यक्ती काही आज सकाळी जागी झाली नाही. तुम्ही जागे झालात याचा अर्थ कोणत्या तरी शक्तीला तुम्ही आणखी एका आजसाठी पात्र आहात असं वाटत आहे. या 24 तासांच्या वस्तू मागचं दैवी अंतःकरण ओळखा. समजून घ्या की आज हा एक दैवी उपहार आहे. जाणून घ्या की या उपहाराचा दुरुपयोग हा ते देणाऱ्याचा अवमान आहे. तुमच्या आयुष्यातला एक दिवस वाया घालवणं म्हणजे हा उपहार देण्याची अवहेलना आहे. या उपहाराचं मूल्य तुम्ही जाणून घेतलं तरच तुम्ही त्याची कदर कराल. आज मोल जाणून घ्या आणि त्याला मौल्यवान बनवा. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक दिवस देव कराल आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मिळवाल. म्हणून तुमचा आज शक्य तितका उत्पादक बनवा. आज तुमच्या उर्वरित आयुष्यातला पहिला दिवस आहे. त्यामुळे तुमच्या भूतकाळावर काट मारा. काल काल संपला असं म्हणा आणि तुमच्या भविष्यकाळाकडे भरारी घ्या. आज तुमच्या भूतकाळातल्या दोषांची पर्वा करता नाही आणि तो भविष्यातल्या अनिश्चितीचीही दाखल घेत नाही. तो स्वतः एक दिवस आहे, एक स्वतंत्र संधी आहे आणि आयुष्याचा एक सार्वभौम अंश आहे. तुमच्या आजची नेहमी काळजी घ्या, म्हणजे तुमच्या आयुष्याची काळजी आपोआप घेतली जाईल. बुद्धानं म्हटलं आहे, चला उठू या आणि कृतज्ञता बाळगूया. कारण जरी आज आपण खूप काही शिकलो नसलो तरी थोडं तरी शिकलो आहोत. आणि समजा आपण काहीच शिकलो नसलो तरी निदान आपण आजारी तरी पडलो नाही. आणि समजा आपण आजारी जरी पडलो असलो तरी निदान आपण मरण पावलो नाही.
म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त करूया. प्रार्थना करा, हे जगन्नियत्या, हा माझा दिवस म्हणजे तू मला दिलेला उपहार आहे आणि हा दिवस मी ज्या रीतीने व्यतीत करीन ती म्हणजे मी तुला दिलेला उपहार असेल. धन्यवाद.